निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले सुप्रसिद्ध गीतकार समीरजी, ज्येष्ठ अभिनेते देवेंद्रजी वर्मा, संगीतकार अतुल, टेल्कोचे असिस्टंट जनरल मॅनेजर सुहास राजे, ज्यांनी हे पुस्तक लिहिलं ते आजचे उत्सवमूर्ती सुभाषचंद्र जाधव, आणि ज्यांनी हे प्रकाशित केलं ते प्रतीक प्रकाशनाचे प्रवीण जोशी, माझे मित्र मंगेश वाघमारे आणि बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी सुभाषचंद्र जाधव आणि प्रवीण जोशी या दोघांचंही खास अभिनंदन करेन यासाठी की पुस्तक म्हणून एक प्रोडक्शन म्हणून या पुस्तकाकडे पाहिल्यानंतर अतिशय उत्तम पुस्तक त्यांनी, विषय तर उत्तम आहेच पण एक प्रोडक्शन म्हणून अतिशय उत्तम पुस्तक आपल्यासमोर आणलेलं आहे। एक संदर्भ ग्रंथ या गीतांचा मराठीमध्ये उपलब्ध व्हावा, त्यांचे अतिशय सुंदर छायाचित्र त्या पुस्तकामध्ये आहेत। प्रत्येक संगीतकाराचं, प्रत्येक गीतकाराचं एक आढावा, एक ठळक गीत याची एक यादी, अतिशय सुंदर अशी संदर्भ ग्रंथ व्हावा अशा प्रकारचं पुस्तक या निमित्ताने त्यांनी या ठिकाणी आणलं, त्याबद्दल त्या दोघांचंही सर्वप्रथम मी अभिनंदन करतो। समीरजी यांनी फार महत्त्वाच्या विषयाला या ठिकाणी बोलताना हात घातला। चित्रपटाविषयी ते बोलले आणि ते बोलताना असं म्हणाले की या प्रकारचं परिवर्तन हे समाजातल्या सर्व क्षेत्रांमध्ये होतं आहे। मला वाटतं इथे बसलेले बहुसंख्य लोक याच्याशी सहमत होतील की हे परिवर्तन हे केवळ चित्रपट क्षेत्रातलं परिवर्तन नाही, हे परिवर्तन आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या माणसांमध्ये होणारं परिवर्तन आहे, व्यवस्थेमध्ये होणारं परिवर्तन आहे, सरकारमध्ये होणारं परिवर्तन आहे। आपल्या आजूबाजूला जे जे घडतं आहे, जे जे आपण पाहतो आहोत, त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्याची धडपड हा सतत लेखक, कवी, गीतकार, दिग्दर्शक हा सतत करत असतो आणि त्याचं ते कर्तव्य आहे, काम आहे। त्या प्रकारची प्रतिक्रिया देणं, त्याचा काही निषेध करणं, कधी निषेध करणं, कधी त्याला शाबासकी देणं, कधी त्याच्याविषयी जमेल तेवढी कॉमेंट करणं, ही सगळी कामं आपण सर्वजण यानं त्या माध्यमातून करत असतो। मला असं वाटतं की समीरजी म्हणाले तसे हे परिवर्तन हे सगळ्या क्षेत्रातलं परिवर्तन आहे आणि ते कसं घ्यावं याच्याविषयीचा जो मोकळेपणा जे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितलं ते मला वाटतं आजच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे की जे चाललेलं आहे त्याला सतत दोष देणं, जे चाललेलं आहे त्याला वाईट म्हणणं, यापेक्षा ते का चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही आपली आवड काही सापडते आहे का, आपल्या पुढच्या पिढीची काही बीजं सापडत आहेत का, याचा विचार करणं ते मला वाटतं फार महत्त्वाचा विचार त्यांनी या निमित्ताने या ठिकाणी सांगितला। सुभाषचंद्र जाधवांविषयी मला वाटतं थोडं बोललं पाहिजे। मला आठवतं की कामगारांच्या जगात नावाचं एक सदर मी पुणे सकाळमध्ये काही वर्षांपूर्वी लिहित होतो आणि त्या निमित्ताने टेल्कोसारख्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जाण्याची संधी मला मिळाली। त्यावेळी सुभाषचंद्र जाधव मला फ्लोअरवर त्या ठिकाणी काम करताना मला भेटले आणि तेव्हापासून मी त्यांना ओळखतो। वर्तमानपत्रामध्ये तेव्हापासून ते विपुल लेखन करतात, पण मला आज त्यांचं पुस्तक प्रकाशित होतं आणि इतकं चांगलं पुस्तक, 6वं पुस्तक त्यांचं या ठिकाणी आलं, याचा मला मनस्वी आनंद झाला। तो यासाठी की मला त्यावेळी असं वाटायचं की कामगार म्हणजे थेट फ्लोअरवर काम करणाऱ्या कामगारांमध्ये आपण कविता लिहावी, आपण एखादं पुस्तक लिहावं, आपण लेख लिहावा अशी इच्छा अनेकांच्या मनामध्ये असते, पण इतकी वर्ष ते सातत्याने लिहित राहणं आणि त्याचा संग्रह या पद्धतीने अतिशय उत्तम पद्धतीने पुस्तकाच्या रूपाने, 6व्या पुस्तकाच्या रूपाने प्रसिद्ध होणं, हा प्रवास हा मला अतिशय त्याचा आनंद वाटतो आणि त्यांचं खास अभिनंदन करावं वाटतं की इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांनी हा प्रवास आतापर्यंत केलेला आहे। बसमधील गप्पा असं एक सदर ते टेल्कोच्या गृहपत्रिकेमध्ये लिहायचे, कदाचित टेल्कोच्या सगळ्यांना कल्पना असेल, पण अतिशय सुंदर चांगलं लेखन त्यांनी त्या काळामध्ये केलेलं आहे। आपल्याकडे असं म्हणतात की लिहिण्यासाठी आपण ज्या कल्पना करत असतो मनामध्ये, की काल्पनिक लेखक, कवी हे सगळे कल्पना करत असतात। त्यांचं एक पुस्तक जे मेजर प्रदीप ताथोडे यांच्या बलिदानावर त्यांनी अमर योद्धा नावाचं जे पुस्तक लिहिलं, त्यांनी असा प्रयत्न केला की थेट प्रदीप ताथोडे ज्या ठिकाणी शहीद झाले, ज्या ठिकाणी त्यांनी बलिदान दिलं, त्या ठिकाणी जाऊन पुस्तक लिहिण्याचं धाडस त्यांनी केलेलं आहे।
की तातोडे ज्या ठिकाणी शहीद झाले त्या ठिकाणचं एकंदर वातावरण कसं आहे, त्या ठिकाणी त्यांनी काम केलं असेल म्हणजे कशा पद्धतीने केलं असेल, त्यांनी ह्या सगळे अनुभव घेण्यासाठी त्यांनी त्या भागाचा प्रवास केला आणि त्याच्यावर पुस्तक लिहिलं. मला आनंद याचा झाला की एक कामगार, एक कर्मचारी या पद्धतीच्या पुस्तक करण्याचंही धाडस, पुस्तक लिहिण्याचंही धाडस करू शकतो आणि ते पुस्तक या निमित्ताने आपल्यासमोर आपल्याला उपलब्ध आहे. आणखी एका गोष्टीचा आनंद मला या पुस्तकाच्या निमित्ताने झाला, तो या ठिकाणी व्यक्त करावा वाटतो. तो म्हणजे अलीकडच्या काळामध्ये पुस्तक प्रकाशनं पुण्यामध्ये भरपूर होतात आणि गेली काही वर्ष ते होत आहेत. याचा खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना आनंद झाला पाहिजे. तो याचं कारण असं की जितकी माणसं लिहितील, लिहिण्यासाठी आपण चारदा विचार करतो, बोलताना कदाचित तितका विचार करतोच असं नाही, पण लिहिताना चारदा विचार करतो आणि मग लिहितो. याचं कारण असं आहे की ते हजारो लोकांसमोर कधी जाईल आणि त्याच्यातनं काय प्रतिक्रिया उमटतील हे याची चिंता, याची एक काळजी आपल्या मनामध्ये असते. आणि हे लिहिणं याचा अर्थ मी असं म्हणतो की आपण सांस्कृतिकदृष्ट्या अधिक समृद्ध होणं. तर हा समृद्ध होण्याचा जो प्रवास आहे तो सुभाषचंद्र जाधव यांनी गेल्या 15-20 वर्षामध्ये या पद्धतीने केला, याचा निश्चित आनंद या ठिकाणी व्यक्त केला पाहिजे. सुभाषचंद्र जाधव यांना जसं गीतांचं आणि चित्रपटांचं वेड आहे तसं माणसांचं वेड आहे याची मला कल्पना आहे आणि आजचं व्यासपीठ ही त्याची साक्ष आहे. राजे जसं म्हणाले की त्यांच्या प्रेमाखातर या ठिकाणी आलेलो आहे, जसं राजे इथे वेगळे आहेत तसं मीही वेगळा आहे, पण त्यांच्या प्रेमाखातर या ठिकाणी येण्याची संधी मला त्यांनी दिली आणि मी त्यांना सुभाषचंद्र जाधवांना शुभेच्छा देतो की या पुढच्या काळामध्ये केवळ चित्रपटांच्या संदर्भातच नाही तर त्यांच्या मनामध्ये, पण मी 15 वर्षांपूर्वी त्यांना ज्यावेळी भेटलो त्यावेळी त्यांच्या मनामध्ये ज्या कल्पना आहेत अगदी अशा स्वरूपाच्या आहेत की काही कवी कल्पना वाटाव्यात, काही समाजाविषयीचं चिंतन आहे, ते चिंतन, त्या कल्पना याही पुस्तकाचा विषय होऊ शकतात, इतकी ताकद त्यांच्यामध्ये आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो की या पुढच्या काळामध्ये त्याही कल्पना पुस्तकाच्या रूपाने रसिकांसमोर याव्यात, लोकांसमोर याव्यात आणि या प्रकारचं म्हणजे मी यांना, प्रकाशकांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो की इतकं चांगलं पुस्तक ज्याला एक संदर्भ मूल्य आहे तसं एक आपल्याजवळ असावं अशा प्रकारचं हे पुस्तक या निमित्ताने या ठिकाणी आलं. मला या ठिकाणी या निमित्ताने बोलवलं आणि या आनंदामध्ये सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचं ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद मालकर साहेब. सुभाषचंद्र जाधवजींच्या लेखनाची एक खासियत ही त्यांच्या विषयवस्तूमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट ही आहे. साधारणतः चित्रपट गीतांबद्दल लिहिलेली जी पुस्तक आपण वाचतो त्यामध्ये लेखकानं तो कलावंत आणि मी यांचे संबंध फक्त दाखवण्याचा जास्त प्रयत्न केलेला असतो. तो भाग सुभाषचंद्रजींच्या पुस्तकामध्ये नाहीये. अनेक दिग्गजांनी लिहिलेली पुस्तकं वाचत असताना कधी कधी फार मनाला वाईट वाटतं की त्यामध्ये दिग्गज लोकांचे एकरी उल्लेख केलेले असतात आणि ते वाचत असताना मनाला कुठेतरी क्लेश होतात. अनेक पुस्तकं वाचत असताना, म्हणजे मला माफ करा हे वाक्य उद्धृत केल्याबद्दल, की त्यावेळी नौशाद तिथे आला, तिथे लता बसलेली होती आणि त्यावेळी मी खय्यामला म्हणालो. अशा प्रकारची वाक्य वाचल्यानंतर त्या लिहिणाऱ्या व्यक्तीची अहमियत काय आहे हे आपल्याला माहीत असताना सुद्धा अशी वाक्य वाचत असताना मनाला खूप वाईट वाटतं. आणि हा भाग सुभाषचंद्रजींच्या लेखनामध्ये नाहीये. सुभाषचंद्रजी लेखनाच्या तहेमध्ये किती जातात याचं एक उदाहरण म्हणजे माझ्या बाबतीत घडलेला किस्सा. शामराव दादांच्या बद्दल त्यांनी लेख लिहिला होता सकाळमध्ये आणि त्यावेळी शामराव दादा नुकतेच पुण्यात राहायला आलेले होते आणि शामराव दादांबद्दल माझ्यासारख्या माणसाला असलेलं आकर्षण हे शामराव दादांच्या लेखामध्ये सुद्धा प्रतीत होत होतं. कारण तो लेख मी लगेच वाचला. शामराव दादांचा एक फोटो आणि जाधवांचा लेख, त्यामध्ये शामराव दादांच्या एका प्रसंगाबद्दलची माहिती इतकी खोलून आलेली, रंगवून लिहिलेली होती सुभाषचंद्रजींनी. शामराव दादांचं तुम्हारे लिए म्हणून जयदेवजींचं पिक्चर आहे, त्यामध्ये शिवरंजनी मधलं एक गाणं आहे, तुम्हें देखती हूं तो लगता है ऐसे. मला काय म्हणाला, मोबाईल कृपया बंद ठेवा. तर तुम्हें देखती हूं तो लगता है ऐसे की जैसे युगों से तुम्हें देखती हूं, हे गाणं जेव्हा रेकॉर्ड होणार होतं तेव्हा या गाण्यामध्ये खरं पाहता एकच बासरी वापरायची होती शामराव दादांना, जयदेवजींच्या त्या गाण्यामध्ये. ते गाणं आपण नेहमी ऐकतो, फार सुंदर गाणं आहे.
पण त्या गाण्याच्या वेळी मेसेंजरकडून असिस्टंटकडून चुकून 2 दिग्गज बासरी वादकांना निरोप गेले आणि ते बासरी वादक होते सुमंतराजजी आणि पंडित हरिप्रसाद चौरसियाजी. आणि शामराव दादांनी जेव्हा स्टुडिओमध्ये सकाळच्या वेळी या दोघांनाही एकत्रच आलेलं पाहिलं तेव्हा काय घोटाळा झाला हे त्यांच्या लक्षात आलं. आणि तेव्हा शामराव दादा म्हणाले की मी त्यांच्या समोर जाऊन त्यांना नमस्कार करण्याच्या आधी लपून लपून दाराच्या मागे गेलो, कागद काढला आणि जो एका बासरीसाठी लिहिलेला मी पीस होता त्या पीसला पॅरलल दुसऱ्या बासरीचा पीस मी तिथल्या तिथं लिहून काढला आणि नंतर त्या दोघांचंही मी स्वागत केलं आणि 2 बासरींसाठीच पीस लिहिला होता असं दाखवून ते गाणं रेकॉर्ड केलं. ते गाणं आज आपण जेव्हा ऐकतो तेव्हा त्या 2 बासऱ्यांची गंमत काय असते हे आपल्याला ते गाणं ऐकल्यानंतर पुन्हा पुन्हा जाणवते. अशा अनेक गाण्यांमध्ये अनेक मजा आणि खरं पाहता सौंदर्य स्थळं ही संगीतकारांबरोबरच अरेंजर्सनी सुद्धा निर्माण केलेली आहेत. तेव्हा शामराव दादांचं हे जे उत्तुंग व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाला उत्तुंग करणारा हा जो एक प्रसंग आहे, खरं पाहता त्यांच्या जीवनातला एक अंशदार प्रसंग आहे. पण ह्या प्रसंगाला सुभाषचंद्र जाधवांनी ज्या पद्धतीने लिहिलं होतं त्यामुळे शामराव दादांबद्दलचं माझं आकर्षण हे आणखीनच वाढलं. खरं पाहता शामराव दादा एक असं व्यक्तिमत्व आहे की कुणालाही त्यांच्याबद्दल आकर्षण वाटावं. मला भाग्य वाटतं की नंतर त्यांच्याशी माझा खूप आणि घरातला संबंध निर्माण झाला. पण त्याची सुरुवात कुठेतरी सुभाषचंद्र जाधवांनी केलेली आहे. असं म्हणतात आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं गीत संगीत या विषयावर खूप चर्चा झाली आणि अशी चर्चा होणं हे फार आवश्यक असतं. एक गोष्ट अशी सांगतात की यशस्वीतेचा फॉर्म्युला जर जगात कोणाला सापडला तर सगळे यशस्वीच पिक्चर तयार करतील, यशस्वीच गाणी लिहितील, यशस्वीच संगीत लिहितील. पण हा फॉर्म्युला सापडत नाहीये म्हणून क्रिएटिव्हिटी जिवंत आहे. जसं म्हणतात जोपर्यंत मृत्यू आहे तोपर्यंत माणसाला जीवनाचं आकर्षण आहे आणि म्हणून ही क्रिएटिव्हिटी जर जिवंत राहायची असेल तर हा यशस्वीतेचा फॉर्म्युला कुणालाही सापडू नये अशी विनंती मी परमेश्वराला करतो. तसे हो आज खरं पाहता या सर्वांच्या ऋणात राहणं हेच आम्ही पसंत करतो. गीतकारांबद्दल बोलताना खूप चर्चा झाली आणि खरं पाहता काळानुसार बदलत जाणं हे सर्वांचं कर्तव्य आहे. आणि समीरजींनी आपल्या भाषणामध्ये फार सुंदर भावात्मक जज्बाती भाषण समीरजींचं होतं आणि आपने हमारे दिल को छू लिया है. मी मगाशीच म्हणालो की मेलडीचं ते युग त्यांनी पुन्हा आणलेलं आहे. आनंद बक्षीजींचा उल्लेख झाला. आनंद बक्षीजींबद्दलचा एक प्रसंग सांगतात की जावेद अख्तर म्हणाले होते की लोग मुझे शायर कहते हैं, गीतकार भी अच्छा कहते हैं, लेकिन मैं जब तक आनंद बख्शी साहब जैसा गीत नहीं लिख पाता तब तक मुझे चैन नहीं आता. और अगर मिसाल के तौर पे मुझे गाना देना है तो कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत न जाए रहना. ये मिसाल उन्होंने दी थी. आणि खरंच आनंद बक्षी यांनी जे काही काम केलेले सर्वच गीतकारांनी केलेले, कारण सगळे गीतकार काही शायर नव्हते, सगळे गीतकार काही कवी नव्हते, काही तर नुसतेच गीतकार होते आणि त्या गीतकारांचं सुद्धा अनन्य योगदान आहे. आमच्या शास्त्रीय संगीतामध्ये बसंत मुखारी रागामध्ये बंदिश आहे, उठत जिया हुक सुनी कोयल कूक. तर हा हुक शब्द मी पूर्ण सिने संगीतामध्ये फक्त आनंद बक्षीजींच्या काव्यामध्ये ऐकलेला आहे. त्यांनी ते अनुरोध चित्रपटातलं गाणं जे आहे त्यामध्ये हुक शब्द वापरला आणि आपकी कसम मध्ये हुक शब्द वापरलाय. म्हणजे बघा त्या माणसाचं शब्दांचं जे काही आकर्षण होतं ते शास्त्रीय बंदिशीपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. मला सुद्धा निवेदक असल्यामुळे 4 गोष्टी सांगाव्या वाटल्या आणि अशी संधी कुठे मिळते. तेव्हा रसिको आज खरं पाहता हा कार्यक्रम संपू नये असं मलाही वाटतंय, सुभाषचंद्रजींना वाटतंय आणि प्रतीक प्रकाशनचे प्रवीण जोशी यांना सुद्धा नक्कीच तसं वाटत असेल. पण थोडं प्रकाशकाला हा कार्यक्रम वेळेवर संपला तर बरं असं वाटत असेल, कारण पुस्तकाची विक्री सुद्धा झाली पाहिजे. आज या पुस्तकाची किंमत आहे 180 रुपये, मुळात छापील किंमत. पण आज या प्रकाशन समारंभाच्या निमित्तानं हे पुस्तक आपल्याला 150 रुपयामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. त्याचा लाभ आपण अवश्य घ्यावा. खरं पाहता 150 रुपये ही या पुस्तकाची काहीच किंमत नाही. मी त्याची काही जाहिरात करत नाहीये, कारण या पुस्तकाला कोणतीही जाहिरात करण्याची गरज नाहीये. हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्या सर्वांना जाणवेलच. जसे हो आज या कार्यक्रमाला उपस्थित एकच मिनिट घेतो. प्रत्येक प्रकाशनच्या वतीने एवढं चांगलं सूत्रसंचालन करणारे मंगेश वाघमारे यांचं देवेंद्र वर्मा यांना मी सांगतो की म्हणजे सत्कार करावा.
गोष्टींचा पुष्पगुच्छ हा मला प्रसादच लाभला असता. रसिको, आदरणीय यमाजी वालकर साहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, गीतकार समीरजी, त्याबरोबरच अजय, अतुल दोघंही, कारण कुणी एक उपस्थित असलं तरी दोघं उपस्थित असल्यासारखंच आहे. माननीय श्री सुहास राजे, आदरणीय शामराव दादा आणि आपणा सर्वांचे मी लेखक आणि प्रकाशक यांच्या वतीनं पुन्हा पुन्हा आभार मानतो आणि अत्यंत जड अंतःकरणानं हा कार्यक्रम समाप्त होतोय असं जाहीर करतो. धन्यवाद. अच्छा लगा, मैंने जितनी मराठी समझी मुझे बहुत बरं झालं तुम्ही आलात, आपली माणसं आली की बरं झालं. आपण भेटत नाही. तिथे शोधताय हे कुठल्या दुसऱ्या बाईबरोबरच उभे, तर मला सगळ्यांनी सांगितलं मला, म्हणलं जाऊ दे आपण घरात थांबूया. दुसरा माणूस मला म्हणतो त्या काय त्यांच्या मिसेस म्हणले या मिसेस चांगली गंमत आहे, चांगली गंमत करताय तुम्ही. आता काय 2-3 चुनामध्ये आवाज मिल गए. क्या बात है. अभी वो एरिया बहुत ठेव तिथं, ठेव इकडे. म्हटलं आलंय का काही समीर जी थोड़ा कॉफी ले लेंगे. नहीं पानी पी लिया. बघितलं नाही त्याला आले की बरं आपलं खुश अब देखिए खुश होनी चाहिए ना. हाँ लवली. नहीं टेल मी मेरे बाबू. 28 को आ रही है बच्चे. The moment it will come, I will give you. And you will be the first person whom I am going to give. मैं अभी पूना से I am just left from there, so I will be there around 3:30. The evening we will meet now. The sitting is there, we will meet there. Okay. काहीतरी खाली मुझे लगता है प्रसाद भोजन घेऊन आलो. मला म्हटलं आता गेले तर प्रॉब्लेम जायचं होतं. हो वेगळा फोटो नाही. अरे कोणत्या गेलं पुढे आलं. आपल्या लग्नात तुला माहिती आहे तू सुटणार नाही यार. तू अडकला रे. अरे ये छोटे हो हेलो एवढे फोटो लागले रील्स का? आपकी बच्ची है. बहुत प्यारी. इधर आओ. ये नहीं चला रे कैमरा. गर्ल. हेलो 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 बस रे. हेलो. हे गरज नाही.
मुझे तो लेट होगा जी, मैं तो अभी पूना से निकला। हाँ नहीं है तो आप वहाँ चले जाओ, आप देख लो क्या पोजीशन है। आपसे बात मिली फक्त स्वीकार करेल. नहीं मेरे से इतनी बुरी तो मैंने शायद अगर उस टाइम तक मैं पहुँच जाऊँगा उधर तो मैं आपसे मेरे साथ में आ जाऊँगा, और मुझे लेट होने के साथ तो आप बोलो। ते कोणाशी गप्पा आप आहे अच्छा